सगली गाड़ी तो ड्राइवर के तू भी करेगा। रुक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आरएमसी प्लांटचा फटका जो आहे हा स्थानिक गावकऱ्यांना बसत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण या भरधाव वेगाने जाणारे मोठे मोठे कंटेनर आहेत हे मात्र भरधाव वेगामध्ये जात आहेत आणि त्यातच अपघाताची संख्या देखील वाढत आहे। त्यामुळे आता स्थानिक भूमिपुत्र संघटना मात्र आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी आरएमसी प्लांट मालकाला आणि ड्रायव्हरला बेदम मारहाण केलेली आहे। आपल्यासोबत स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आहेत। सर, काय सांगणार आपण? आज या ठिकाणी आरएमसी प्लांट विरोधात आक्रमक झाला होता, काय आपलं म्हणणं आहे? खरं म्हणजे आरएमसी प्लांट जे ससूनगर, ससूपाडा आणि मालजीपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या ज्या मिक्सर गाड्या असतात त्या सिमेंट सुकू नये म्हणून अतिशय वेगाने जातात। अक्षरशः आम्ही सकाळी आमच्या एका आंदोलनाला चाललो होतो आणि सकाळी आम्ही गावकरी सर्व्हिस रोड उभं होतो, तेवढ्यातच पोलिसांनी वाहतूक कोंडी निर्माण होईल याच्यासाठी खबरदारीसाठी आरएमसी गाड्यांना धीम्या गतीने जायला सांगितलं आणि साईडनी जायला सांगितलं। तरीही अक्षरशः त्या पोलिसांच्या अंगावर जाईपर्यंत आरएमसीच्या गाड्या होत्या, गावकऱ्यांच्या अंगावर आल्या गाड्या आणि त्या लोकांनी कुठलंही प्रकारचं म्हणजे वेग कमी होण्याकरता नियोजन नाही केलं। खरं म्हणजे त्यांना आम्ही बोलवलं आणि सांगितलं का इथून हळू जा, तेवढ्यात त्यांनी आरेरावीची भाषा स्थानिकांशी केली आणि मग स्थानिकांनी स्थानिकांच्या भाषेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे। काय सांगणार? या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरएमसी प्लांट आहेत आणि याचा फटका बसत आहेत, अपघाताची संख्या वाढत आहेत, वारंवार तक्रारी करून देखील पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस यावरती कारवाई करत नाही। पोलिसांना आम्ही 3 दिवस अगोदर पत्र दिलेलं होतं, वाहतूक शाखेला सुद्धा पत्र दिलं आणि त्यांनी आज कारवाई करण्यासाठी त्यांचे कर्मचारी पाठवले होते, पण ते कारवाई करायच्या अगोदरच आरएमसी वाल्यांनी जे काही त्याचे म्हणजे बेजबाबदारपणा होतो तो पोलिसांसमोरच दाखवला। अक्षरशः पोलिसांची सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमी झाली असते आणि हे आरएमसी वाल्यांची मनमानी, यांचे 1-2 आका आहेत, या आकांच्यावरच हे सगळं मनमानी चालतं, हे सर्वांना माहिती आहे। या परिसरामध्ये जर बघितलं तर गावकऱ्यांना याचा त्रास होत आहे, शाळेतील विद्यार्थी असतील, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, कारण जे लोक आहेत हे वाहनं कुठेतरी रॉंग साईडने चालवत आहेत। त्यामुळे आपण आता याकडे कसं बघा, ह्या आरएमसीनी अपघात दुखापत नाही तर अक्षरशः काही माणसांना मृत्यूलोकी पोचवलेला आहे, याचा रेकॉर्ड सुद्धा या पोलीस स्टेशनमध्ये आहे। अक्षरशः माणसांना चिरडतात हे लोक, तरीही पाहिजे तसे एक केस बनवून हे कारवाई थांबवून होत नाही। खरं म्हणजे यांचं कायमस्वरूपी निर्बंध आरएमसी प्लांट या ससूनगर मालजीपाड्यावरून निघूनच जायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आता पुढाकार घेतो। आज तुम्ही आक्रमक झालात आणि आरएमसी ड्रायव्हर जे ट्रक चालक होते त्यांना देखील मारहाण केली, मालकांना देखील मारहाण केली। खरं म्हणजे मारहाणच्या दृष्टीने नव्हतं झालं, त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घेतली आणि स्थानिकांनी जेव्हा थांबवायचा प्रयत्न केला त्या स्थानिकांना सुद्धा उलट बोललं आणि त्याच्यामुळे त्या प्रकारे त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे। दूरत महिलांनी सुद्धा त्यांच्या कांशीला रेखाच्या वाजवली, कारण महिला, लहान मुलं आज सकाळीच उभे होते, त्यांच्यावर सुद्धा शाळकरी मुलांच्यावर ह्या आरएमसी वाल्यांनी भरधाव वेगाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि बसल्यानंतर अरेरावीची भाषा यांच्या मुखात असते का, यांचे जे आका जे आहेत हे मोठे आहेत इकडे आणि हे आका हे सगळी फिल्डिंग करत असतात त्यांची, म्हणून त्यांना माहिती आहे गाववाल्यांनी 1-2 गाड्या अडवल्या तरी काय फरक नाही पडत। आम्ही या पोलीस प्रशासनाला विनंती केली की आपण आपल्या कायद्याच्या भाषेत यांना उत्तर देण्यात यावं, कारण हे जे आहेत हे पूर्ण बेकायदेशीर आहेत आणि यांच्यावर राजकीय वर्धस्त आहेच मुळात, पण राजकीय वर्धस्त असून काही इकडचे जे आका आहेत त्यांच्यासुद्धा वर्धस्त आहे का आम्ही गाववाल्यांना बघून घेऊ जे काय आहे ते, म्हणून इकडे यायचा, धंदा करायचा आणि बेजबाबदारपणे धंदा करायचा। धंदा करा, आम्ही धंदा करायला नाही बोलत, पण तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून धंदा केला पाहिजे। याच्या संदर्भात आम्ही अनेक तक्रारी दिल्यात, बघूया आता जर झालं नाही तर आम्ही थेट पुढच्या वेळेला ह्या आरएमसी मालकांनाच आम्ही मालकांच्या दारातच आम्ही मोर्चा नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आरएमसी प्लांटला मी टाळ ठोकण्याचा प्रयत्न करणार। नक्कीच आपण जर बघितलं असाल तर स्थानिक संघटना ही आता
आक्रमक भूमिकेमध्ये आलेली आहे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेले जे अनधिकृत जे RMC प्लांट आहेत याचा मात्र कुठेतरी उद्रेक होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे याला वाहतूक पोलिसांनी लवकरात लवकर लगाम लावावी अशी मागणी देखील आता स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केलेली आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.